हे गाइज वेलकम बॅक टू आवर नेक्स्ट हॉल व्हिडिओ. सो कसे आहात? स्वास्थ्य कलेक्शन याच्या आधीचं जो कलेक्शन दाखवलं खूप छान हेवी कुर्ता सेट्स होते, त्यामधला एक मी वेअर केलेला आहे. नसेल बघितलं तो व्हिडिओ तर नक्की जाऊन बघा. खूप कमी प्राईजमध्ये अंडर 1000मध्येच खूप अशा पद्धतीचे हेवी सेट्स रिसीव झाले होते. अगेन आजच्या व्हिडिओमध्ये पण मी अशाच पद्धतीचे फ्लिपकार्टवरचे काही कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये आजचे पण कुर्ता सेट रिसीव झालेले आहे. सो या सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. सो लेट्स स्टार्ट. एक कुर्ता मी पिक करून घेतला होता. छान असं एक ट्रेडिशनल वेमध्ये म्हणू शकतो किंवा आजकाल माहेश्वरी सिल्कचे जे साडे सुरू आहेत, सो थोडंसं त्या पॅटर्नमधला हा ड्रेस आहे. प्रॉपर शिवलेला चंदेरी सिल्कच्या कापडचं ड्रेस मटेरियल आहे. सो चला बघूया. खूप छान आहे. एवढ्या कमी प्राईजमध्ये एक उठावदार आणि आई कॅची किंवा कुठल्याही ट्रेडिशनलसाठी आपण किंवा कुठलीही पूजा घरात असेल सो अशा वेळेला आपण नक्की यूज करू शकतो आणि एक मराठी लुक क्रिएट करतो. अशा पद्धतीचा हा सेट पर्पल कलरचा पूर्ण मला एक कुर्ता रिसीव झालेला आहे. त्याचबरोबर यावर एक मॅचिंग ओढणी सुद्धा रिसीव झाली. यावर कुठलेही बॉटम रिसीव नाही. सो इझिली आपण या पद्धतीचं बॉटम कुठेही एक्स्ट्रा मागून आपण वेअर करू शकतो. सो चला, हे आहे याचा कुर्ता. खूप सुंदर, एलिगंट, सिंपल आणि छान मधामध्ये जसे माहेश्वरी सिल्कवर जसे बुट्टे असतात ना, अगदी कमीत कमी बुट्ट्यांची जी साडी असते अगदी सेम तशा पॅटर्नमधल्या कापडचं हे बनवलेलं आहे. खूप छान कापड क्वालिटी खूप व्यवस्थित रिसीव झालेली आहे. 3/4 स्लीव्ज दिलेली आहे आणि यामध्ये बॉर्डर दिलेली आहे. थोडंसं डीप नेक दिलेलं आहे, व्ही नेक, आणि या पद्धतीचा कुर्ता रिसीव झालेला आहे. वर लेस लावलेली आहे, बॉर्डर लावलेली आहे आणि पूर्ण एक स्ट्रेट कुर्ता रिसीव झालेला आहे. खालच्या साईडला कुठलीच लेस लावलेली नाही, फक्त जे कट्स आहेत ते हायलाइट केलेले आहेत. 3/4 स्लीव्ज आहे. नॉर्मल स्ट्रेट एक कुर्ता रिसीव झालेला आहे. सेम बॅक साईडला आहे आणि मधामध्ये छान असे बुट्टे दिलेले आहेत. छान अशी हायलाइटिंग ओढणी रिसीव झालेली आहे. या पद्धतीची पूर्ण ओढणी आहे आणि काठाच्या साईडला छान असं गोल्डन टच असलेला एक पूर्ण पॅच तयार केला आहे. सो असे जे आउटफिट असतात ना, कुठलेही फंक्शनमध्ये आपण इझिली यूज करू शकतो आणि खूप छान एलिगंट दिसतात. छान अशी ओढणी प्रोव्हाइड केलेली आहे. खूप सुंदर या पद्धतीची. सो हायली रिकमेंड करेन. खूप छान कापड आहे, अगदी सॉफ्ट कापडमध्ये. इवन हा पण जो पोर्शन दिलेला आहे खूप छान आहे, सॉफ्ट कापडमध्ये बनवलेला आहे. अगदी सॉफ्ट थ्रेड्स यूज केलेले आहेत आणि या पद्धतीचे टसल्स. प्रॉपर मराठी लुक जर क्रिएट करायचं असेल, छान हेअर बन करून एखादा गजरा जर केसांमध्ये मांडला तर खूप छान दिसेल. सो हे होतं आपलं कलेक्शन पहिलं. कॉर्ड सेटमध्ये आहे. आजचं कलेक्शन थोडंसं मी मिक्स ऑर्डर करून घेतलं होतं जेणेकरून प्रॉपर समरसाठी यूज करता येईल. यामध्ये जोलिटी ड्रेस द स्टाईल ब्रँडचं हे रिसीव झालेलं आहे. याच्या आधी एक अशा पद्धतीचं कुठल्यातरी व्हिडिओमध्ये मी शेअर केला, पण पॅटर्न वेगळा कुर्ता रिसीव झालेला. पूर्ण बारीक प्रिंटमध्ये हा कुर्ता आहे. थोडं खादीचं कापड आहे. यामध्ये बऱ्यापैकी 3/4 लॉंग स्लीव्ज आहे. कलरचा जर विचार केला तर थोडंसं रेडिश आणि ऑरेंज टोनमध्ये कलर रिसीव झालेला आहे. फ्लेअर कुर्ता आहे. सो प्रॉपर याला फ्लेअर दिलेली आहे आणि मधामध्ये जे बटन्स दिलेले आहेत, कॉलर नेक दिलेला आहे, मधामध्ये बटन्स दिलेले आहेत. बटन्स ओपनेबल आहेत. मला वाटते हाफ बटन, फक्त वरचे सिंगल बटन ओपनेबल आहे. बाकी जे खाली बटन्स दिलेले आहेत ते फक्त शोसाठी दिलेले आहेत. अगेन यामध्ये पॉकेट सुद्धा दिलेलं आहे. कुर्तामध्ये सिंगल पॉकेट आहे बहुतेक. येस, सिंगल पॉकेट आहे. त्याचबरोबर सेम प्रिंटमध्ये पॅन्ट रिसीव झालेला आहे. या पद्धतीचं सेम पॅन्ट रिसीव झालेला आहे. मी यामध्ये एम साईज ऑर्डर केला होता. त्यानंतर नेक्स्ट आहे छान असं कॉटनचं ड्रेस रिसीव झालेलं आहे. बऱ्यापैकी हेवी आहे कारण याची ओढणी प्रॉपर कॉटनची रिसीव झालेली आहे. त्यामध्ये मी एम साईज ऑर्डर केलं तर मरून आणि ब्लॅक कलरचं कलर कॉम्बिनेशन आहे. पूर्ण थ्रेडवर केलेलं आहे. एवढं प्रॉपर आणि छान सुंदर नीट अँड क्लीन थ्रेडवर केलेलं आहे. खूप सुंदर या पद्धतीचं. आणि समरसाठी असे ड्रेस खूप कम्फर्टेबल असतात. सो पूर्ण प्लेन आणि फक्त फ्रंट साईडनी नेकच्या साईडने इथं डिझाईन तयार केलेली आहे. थ्रेडवर केलेलं आहे. 3/4 स्लीव दिलेलं आहे. कापडची क्वालिटी उत्तम आहे, एकदम उत्तम. छान स्ट्रेट कुर्ता आहे. आतमध्ये कुठलं एक्स्ट्रा इनर नाही आहे. कॉटनचा आहे. पूर्ण प्युअर कॉटनमध्ये कुर्ता रिसीव झालेला आहे. त्याचबरोबर ब्लॅक कलरचं यासोबत बॉटम रिसीव झालेलं आहे. ह्या पद्धतीची इलास्टिक
एकदम हेवी दिलेली आहे. बरं, या पॅन्टच्या बॉटम साईडला या पद्धतीची लेस दिलेली आहे. छान वाटतात जर समरच्या दिवसात डेली वेअर करायचं असेल. सो अशा पद्धतीचे सेट खूप छान वाटतात. त्याचबरोबर ब्लॅक कलरची ओढणी दिलेली आहे. ब्लॅक आणि मरून कलरचं ओढणीच लिटरली म्हणजे हेवी आहे, खूप हेवी आहे. म्हणजे पूर्ण प्रॉपर कॉटन असल्यामुळे खूप हेवी ओढणी दिलेली. खूप सुंदर ओढणी दिली आहे. एकदम अट्रॅक्टिव्ह पीस आहे. इवन आपण बाहेरसुद्धा हिला वेअर करू शकतो. छान असं जर प्रॉपर जर वेअर केलं ना खूप छान दिसेल. खूप छान असं प्रॉपर कॉटनची ओढणी तयार केली आणि कलर कॉम्बिनेशन खूप खूप सुंदर दिलेलं आहे. ओढणीच्या खालच्या साईडला म्हणजे काठावर अशा पद्धतीची प्रिंट केलेली आहे. दोन्ही बाजूला सेम प्रिंट केलेली आहे. या ओढणीची फक्त वन साईड आपल्याला यूज करता येईल. जी अदर साईड आहे ती थोडीशी अशी फेंट दिलेली आहे. सो फक्त सिंगल साईड या ओढणीची आपल्याला यूज करता येईल. छान आहे. प्रिंट वाईज खूप सुंदर आहे. तुम्ही साईडला बघू शकता एकदा वेअर केल्यानंतर कसं दिसतं. तर नेक्स्ट आहे अगेन ट्रेडिशनल पद्धतीने आपण याला यूज करू शकतो. छान असं बॉटल ग्रीन कलरचं पूर्ण प्लेन कुर्ता आहे. स्ट्रेट कुर्ता आहे. फक्त मधामध्ये लेस दिलेली आहे, सिंगल लेस, आणि हँडला पण सिंगल लेस प्रोव्हाइड केलेले आहे. 3/4 स्लीव दिलेले आहे. नॉर्मल राऊंड नेक आहे फ्रंट आणि बॅक साईडला. स्ट्रेट कुर्ता आहे. बाकी पूर्ण ओव्हरऑल जे कुर्ता आहे पूर्ण प्लेन दिलेलं आहे. आतमध्ये कुठलाही एक्स्ट्रा इनर नाही आहे किंवा सी थ्रूसुद्धा नाही आहे कापड, आणि कापडची पण क्वालिटी छान आहे. ह्याचबरोबर स्ट्रेट पॅन्ट रिसिव्ह झालेला आहे. फ्रंट साईडला पूर्ण प्लेन दिलेला आहे. बॅक साईडला इलास्टिक दिलेली आहे आणि पूर्ण स्ट्रेट पॅन्ट दिलेला आहे. ओके, जी पॅन्टची डिझाईन आहे ती या पद्धतीने दिली आहे. थोडंसं एक निमुळतं आणि स्लँटिंग असं या पद्धतीची कट केलेली आहे. छान आहे, नवीन काहीतरी आहे. आणि बघू घातल्यानंतर कसं दिसतं तुम्हाला साईडला बघायलाच मिळेल. बाकी नॉर्मल पॅन्ट आहे, फक्त खालच्या साईडने थोडीशी डिझाईन त्यांनी चेंज केलेली आहे. त्याचबरोबर याला हायलाईट करण्यासाठी या पद्धतीची ऑर्गेन्झाची ओढणी दिलेली आहे आणि पूर्ण ओढणीवर या पद्धतीची प्रिंट केली आहे. छान अशी ऑर्गेन्झाची ओढणी दिली यावर. काऊ काढले आहे. त्यानंतर केळीचे झाडं आहेत. खाली पाण्याचं एक थीम दिलेलं आहे. सो ओव्हरऑल छान आहे, छान कलेक्शन आहे. जर सिम्पलमध्ये जर काही वेअर करायचं असेल तर एकदम सिम्पल कुर्ता दिला आहे आणि त्याचबरोबर छान असं एक हायलायटिंग ओढणी दिलेली आहे. त्यानंतर आजच्या कलेक्शनमधला नेक्स्ट आहे, बट मला पर्सनली हा कुर्ता एवढा आवडलेला की मला असं होतं कधी कधी की लिटरली सगळेच ठेवून द्यावे, पण पॉसिबल नाही होतं एवढं ठेवणं. छान असं पर्पल कलर आहे, बट थोडंसं इंग्लिश टोनमध्ये आहे आणि खूप 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 सुंदर असं एक सेट रिसिव्ह झालेला आहे. अगदी युनिक सेट आणि एवढ्या कमी प्राईजमध्ये अंडर 1000 हा प्रॉडक्ट आहे. मे बी प्राईज व्हॅरी होऊ शकते. छान असं चंदेरी सिल्कचं कापड यामध्ये यूज केलं आहे. तुम्ही बघू शकता, आवाजावरून लक्षात येतं. खूप छान सॉफ्ट कापड यूज केलं. मधामधा बुट्टे दिले. अगेन ट्रेडिशनलसाठी खूप छान आहे. व्ही शेपमध्ये याचं नेक दिलेलं आहे फ्रंट साईडने आणि मधामधामध्ये बुट्टे दिलेले आहे. पूर्ण स्ट्रेट कुर्ता आहे, कट दिलेले आहे आणि खालच्या साईडला छान असं छान असे फ्लॉवर प्रिंट केलेले आहे. सिल्वर जरीने पूर्ण वर्क केलेलं आहे त्याच्यावर. खूप सुंदर, सिम्पल, एलिगंट, म्हणजे शब्द नाही आहेत लिटरली कुर्ताला असं डिफाईन करायला. तो खूप खूप सुंदर सेट दिला. स्ट्रेट पॅन्ट आहे. या पद्धतीचं स्ट्रेट पॅन्ट दिलेलं आहे आणि जे वरून इथं पॉकेटसुद्धा दिलेलं आहे आणि जे इनर आहे ना ते इथपर्यंत दिलेलं आहे. याचं या ठिकाणी खालच्या साईडने कुठलाच एक्स्ट्रा इनर प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. सो पण कापडला एक असं बेस असल्यामुळे प्रॉपर वेअर करता येईल. सो छान आहे. ओव्हरऑल जी क्वालिटी आहे खूप छान दिलेली आहे. सो आणि सेम कलरमध्ये यावर ओढणीसुद्धा दिलेली आहे. या पद्धतीची प्रिंट दिलेली आहे ओढणीवर. छान वाटतं. इंग्लिश कलर मला पर्सनली खूप आवडतात इंग्लिश कलर, कारण खूप खूप युनिक दिसतात, खूप युनिक वाटतं आणि छान प्रिंट पण अगदी व्यवस्थित दिलेली. सो हे होतं आजच्या कलेक्शन. कसं वाटलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मी भरपूरदा कमेंट्स वाचलेले आहेत की साडींची प्राईस काय आहे, ड्रेसची प्राईस काय आहे. सो मी पर्सनली मेसेज पण करेन की फक्त तुम्ही मेन्शन करा की तुम्हाला एक्झॅक्ट कुठल्या प्रॉडक्टचं प्राईस जाणून घ्यायचं आहे.
जर सगळेच जर बघायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी सगळ्यांची लिंक दिलेली असते. एकदा जर तिथं चेकआउट केलं ना तर तुम्हाला त्याचे रिव्ह्यू पण बघायला मिळतात प्रॉपर, की ड्रेस कुठल्या मटेरियलमध्ये रिश्यू होत आहे. त्याचे काही इमेजेस पण अपलोड केलेले असतात मिंत्रावर असो, मिशोवर असो किंवा फ्लिपकार्टवर. सो ते पण बघायला मिळतात आणि प्राईस पण बघायला मिळतात. मी प्राईस यासाठी सांगत नाही कारण प्राईस खूप जास्त व्हॅरी होत असते. आज जर मी व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही 5 ते 10 दिवसानंतर तो व्हिडिओ बघत आहात. सो तोपर्यंत त्याची प्राईस एकतर कमी झालेली राहील किंवा जास्त झालेली आहे. त्यामुळे मी प्राईस मेन्शन करत नाही. सो हे होतं आपलं आजचं कलेक्शन. कसं वाटलं ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू आपण असेच नेक्स्ट हॉल व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, बाय बाय.